हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते, पण कशी बनवावी हे सुचतच नाही. आणि आजची ही जी काही डिझाईन आहे तर याची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. आणि या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाउजचा खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस. छान असा ब्लाउज पीस आहे. खालच्या साईडला आपण काठ घेतलेला आहे आणि याचा अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट खरं तर आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे. आणि यावर आता आपण खूपच सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमध्ये ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत. सगळ्यात आधी या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती नेहमी बंद बाजूच्या साईडने टाकत असतो. सो इथून टाकलेली आहे आणि याची जी काही उंची आहे तर ती आहे ते 12.5 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर वरच्या साईडला आपण टाकत असतो शोल्डर. तर बोटनेक ब्लाऊजमध्ये पूर्ण शोल्डरचं निम्म शोल्डर टाकत असतो. तर इथे 7 इंच टाकलेला आहे, पूर्ण शोल्डर होतं 14 आणि 4 इंचची गळारुंदीची मार्किंग सुद्धा करून घेतली. त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 7 इंच घेतलेला आहे. क्रॉसमध्ये एकला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून घेत असतो छातीचा 14 भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन. सो 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण ऑलरेडी कटिंग करून घेतला. आता याची गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण डायरेक्ट अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेणार आहोत. सो वरच्या साईडला 3 इंचाची एक मार्किंग केली. त्यानंतर वरचा गळा आणि खालच्या शेपमध्ये 1 ते 1.5 इंचाचा डिस्टन्स तुम्ही इथे ठेवू शकतात. सो मी 1 इंचाची मार्किंग केली आणि त्यानंतर इथून खाली सुद्धा आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे. तर ती तुम्हाला गळ्याचा शेप कुठपर्यंत हवा आहे खरं तर त्यावर डिपेंड आहे. सो मग मी इथे 6ला मार्किंग केली, कारण मला खूप खाली पण घ्यायचा नाहीये. त्यानंतर 4 इंच गळा रुंदीची सुद्धा आपण इथे मार्किंग करून घेऊयात. आणि खरं तर ना हे जे काही पॉईंट आता ड्रॉ केलेले आहे तर हे जॉईन करून इथे आपल्याला 2 बॉक्स तयार करून घ्यायचे आहे. वरच्या साईडला एक आणि मधल्या शेपसाठी एक. तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो बोटनेकमध्ये आपल्याला सगळ्यात आधी ह्या पद्धतीने गळ्याची मार्किंग ही करूनच घ्यावी लागते. सो बघा, मग फायनली आपण इथे वरती एक बॉक्स आणि मध्ये एक बॉक्स तयार करून घेतला. त्यानंतर आता वरती जो काही गळा आहे तर तो आपल्याला सिंपल असा गोल गळा घ्यायचा आहे. तर मग मी ते गोल गळ्याची मार्किंग करून घेते. त्यानंतर आता मधला जो काही शेप आहे तर तो सगळ्यात आधी ह्या पद्धतीने खालून गोलाकार आहे आणि त्यानंतर इथून असा थोडासा कर्व आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आता आपण गळ्याची इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर वरचा गळा मी इथे कट करून घेतला. त्यानंतर हा जो काही मधला शेप आहे तर तो सुद्धा इथे कट करून घेत आहे, कारण ही डिझाईन आपण कॅनव्हास पेपर यूज न करता बनवणार आहोत. जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून हा गळा स्टिच करायचा असेल तर मग हा कटिंग न करता हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपली गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. आता इथे स्टिच करताना सगळ्यात आधी आपल्याला मधला जो काही शेप आहे तर हा स्टिच करून घ्यायचा आहे. त्यासाठी सगळ्यात आधी मेन फॅब्रिक ठेवायचं. त्यानंतर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे. सेंटरला एक पिन लावायची आहे. आणि सगळ्यात आधी मी म्हटल्याप्रमाणे आता आपण हा जो काही आपला शेप आहे ना तर इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे.
तर इथे टीप मारताना आता आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसाच आपला गळ्याचा आकार येणार आहे आणि अगदी परफेक्ट प्रॉपर असा आकार येण्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक इथे टीप मारून घेणं खूपच गरजेचं आहे. कारण की कॅनव्हास पेपर न यूज करता ज्यावेळेस आपण काही स्टिच करतो तर आपण जी काही टीप मारत असतो सगळ्यात पहिले शेपच्या कडेकडेने त्यावरच आपला आकार डिपेंड असतो. टीप मारून झाल्यानंतर इथे एक छोटा कट मारायचा आणि त्यानंतर मधलं जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. सो बघा मग जेवढं आपलं अस्तर आहे ना तर तेवढंच आपल्याला इथे हे ठेवायचं आहे. बाकीचं सगळंच कडेकडेने ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग आता हे कट झाल्यानंतर आपल्याला या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्याचा शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मी छोटे छोटे कट्स मारून घेतले आणि कानाकोपऱ्यावर सुद्धा कट्स मारायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कट्स मारताना आपला मेन फॅब्रिकला कट जायला नको याची सुद्धा काळजी घ्यायची. आणि बघा मग हा पार्ट ह्या पद्धतीने आपण सरळ केला. त्यानंतर इथे गळ्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि आता सगळ्यात आधी गळ्याच्या कडेकडेने म्हणजे जो काही आपला शेप आहे ना तर तिथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. त्याचबरोबर ही टीप मारताना कुठे गोळा वगैरे होणार नाही, तिरकं जाणार नाही. त्याचबरोबर कपडा बरोबर बाहेर निघला पाहिजे. बऱ्याचदा तो जास्त बाहेर निघतो आणि मग अस्तरचा पार्ट मध्ये जातो. अशा वेळी सुद्धा आपली फिनिशिंग बिघडू शकते. सो तसं होऊ देऊ नका. ठीक आहे. आणि बघा मग किती व्यवस्थित काळजीपूर्वक आपण इथे गळ्याला संपूर्ण कडेकडेने प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित दाबटीप देऊन घेतली आणि गळ्याचा आकार सुद्धा अगदी परफेक्ट असा आलेला आहे. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर टीप मारताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकतात मी अगदी व्यवस्थित हे जोडून घेत आहे आणि कुठे फुगा वगैरे पण येणार नाही, तर याच्याकडे सुद्धा आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आणि फायनली आपलं हे जोडून झालं. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला इथे कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं इझी जावं. म्हणूनच मधला शेप रेडी झाल्यानंतर सगळ्याच बाजूनी आपल्याला हे जोडून जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट मापाचं बॅक पार्ट रेडी करून घ्यायचं आहे. म्हणजे पुढची डिझाईन बनवणं आपल्याला अजूनच सोपं जावं खरं तर यासाठी. आणि फायनली तुम्ही इथे बघू शकतात अगदी व्यवस्थित आणि तंतोतंत आपण हे कट करून परफेक्ट असा पार्ट इथे फायनली रेडी करून घेतलेला आहे. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला इथे गळापट्टी आणि कमरपट्टी लागणार आहे. सो गळापट्टी आपल्याला तिरक्या कपड्यामध्ये म्हणजे स्ट्रेचेबल लागणार आहे, जेणेकरून त्या व्यवस्थित कपडा स्ट्रेच होईल आणि प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपला गळ्याचा आकार यावा छान असा गोलाकार. त्यासाठी मग 1 इंचाच्या तिरक्या पट्ट्या मी इथे कट करून घेतलेल्या आहे. खरं तर 2 घेतल्या आहे, कारण की एक पुरणार नाहीये, तर आपण इथे जॉईंट देऊन घेऊयात. आता हे कट झाल्यानंतर हे आपण जोडून घेऊयात. जोडताना डबल टिप देऊन घ्यायची आहे, म्हणजे तिथून शिलाई वगैरे लवकर निघणार नाही. आणि अशा पद्धतीने ही पट्टी तयार झाल्यावर आता आपण ही पट्टी गळ्याला लावून घेऊयात. तर ही पट्टी लावताना काय करायचं आहे, डबल फोल्ड करायचं आहे आपल्याला आणि बरोबर गळ्याच्या साईडनी म्हणजे गळ्यावरच अशी ठेवायची आहे बघा. आणि तुमचं ना फूटचं एक सिंगल फूट असतं ना तेवढं डिस्टन्स ठेवत टीप मारायची, किंवा मग टेपच्या 2 लाईन एवढं असं मार्जिन एकसारखं पकडत पकडत आपल्याला खरं तरी ते टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन अजिबात कमी जास्त होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे, कारण जर तुमची टीप पुढे मागे झाली त्याचं मार्जिन कमी जास्त झालं तर गळ्याचा आकार बिघडू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा या पद्धतीने छोटे छोटे कट्स मारायचे आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी त्यासाठी. आणि फोल्ड केल्यावर आता वरच्या साईडला आपल्याला द्यायची आहे इथे दाबटीप.
तर बघा मग आता इथे दापटीप देताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी खूपच महत्त्वाची टिप्स आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. ठीक आहे. आणि बघा मग अशा पद्धतीने परफेक्ट असा वरचा गळा आपला रेडी झालेला आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो काही मधला शेप आहे ना, तर याला ना फ्रिल तयार करून घ्यायचा आहे. तर साडीचा कपडा घेणार आहोत. खरं तर साडी आणि ब्लाऊज पीस सेमच आहे. सो बघा मग 1 इंचाचं डिस्टन्स म्हणजे 1 इंचावर आपल्याला ना खरं तर ही पट्टी तयार करून घ्यायची आहे. मग ती 2 इंचाची कट झाली पाहिजे. आणि अजून एक कट करून घेऊयात, कारण की आपल्याला तेवढी लागणार आहे, एवढी पुरणार नाही असं मला वाटतं. कारण प्लेट्स ज्यावेळेस टाकायच्या असतात ना, अशा वेळेस भरपूर सारं फॅब्रिक आपल्याला हे लागत असतं. तर 2 पट्ट्या इथे कट करून घेतल्या. आता त्या आपण जॉईन करून घेऊयात. सो बघा मग इथे मी टीप मारून घेते. टीप मारल्यानंतर सरळ करून दाब सुद्धा द्यायची आहे जिथे जॉईन केला तिथे, म्हणजे कुठे जॉईंट आहे हे लक्षातही येत नाही आणि फिनिशिंग सुद्धा अगदी परफेक्ट येते. त्यानंतर या पद्धतीने ती बरोबर फोल्ड करून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आता टीप कशी मारायची की तुम्हाला किती रुंदीची पट्टी हवी आहे त्यावर डिपेंड आहे. त्यानुसार मग बरोबर एकसारखा अंदाजे इथे टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे कडेचा एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट अशी आपली इथे ही पट्टी तयार व्हावी यासाठी. आणि तयार झाल्यावर मी म्हटल्याप्रमाणे बघा हे किंचितचं कडेचं कट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला फ्रिल तयार करणं आणि ते आपल्या डिझाईनसाठी यूज करणं सोपं जावं यासाठी ही स्टेप खरं तर इथे खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग फायनली मी इथे सगळंच व्यवस्थित कडेने कट करून घेते पूर्ण पट्टीचं. ठीक आहे. आणि आता छोट्या छोट्या प्लेट्स टाकत इथे आपल्याला फ्रिल तयार करून घ्यायचं आहे. सो बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या प्लेट्स टाकताना 2 प्लेट्समधला डिस्टन्स सेम राहील याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर त्या व्यवस्थित एकसारख्या येतील याची सुद्धा. बऱ्याचदा त्या वरखाली तिरक्या वगैरे होऊ शकतात, छोट्या मोठ्या होऊ शकतात. सो तसं होऊ देऊ नका, कारण की प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपल्याला ही फ्रिल तयार करायची आहे. कारण जर आपली फ्रिल परफेक्ट तयार झाली तरच आपली ब्लाऊज डिझाईन छान प्रॉपर फिनिशिंग सहित तयार होईल आणि लुकही मस्त येईल. सो बघा मग फायनली आपण इथे प्लेट्स टाकत ही पट्टी इथे तयार करून घेत आहोत. मस्त प्लेट्स घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे फॅब्रिक कमी असेल तर मग थोडं लांब प्लेट्स घेतल्या तरी चालेल, आणि भरपूर सारं फॅब्रिक असेल तर मग जवळ घेतल्या तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपली ही फ्रिल इथे रेडी झालेली आहे. तर ती आता आपण इथे बॅक पार्टला लावून घेऊयात. तर बघा मग इथे मुंड्यापासून आपल्याला जोडायला ती सुरुवात करायची आहे, म्हणजे जो काही आपला खालचा गोलाकार शेप आहे ना, अगदी त्याच लेवलमध्ये आपल्याला ती लावायची आहे, म्हणजे तो शेप व्यवस्थित असा गोल तयार व्हावा या पद्धतीने. ठीक आहे. अगदी सावकाशपणे आपल्याला ही फ्रिल इथे जोडून घ्यायची आहे. जोडताना वरखाली तिरकी वगैरे अजिबात होऊ देऊ नका. वरून सुरुवात केल्यावर बरोबर जो काही गोलाकार गळाचा शेप येतोय ना, त्यावरच आपल्याला कडेने ही फ्रिल लावून घ्यायची आहे. जर तुम्हाला थोडासा डिस्टन्स सोडून ही फ्रिल लावायचं असेल तर तुम्ही तसंही लावू शकतात, किंवा तंतोतंत जर तुम्हाला जोडायचं असेल तर तसंही तुम्ही इथे जोडू शकता. त्याचबरोबर इथे फ्रिल बघा आपल्याला थोडी कमी पडली होती, तर मग मी अजून थोडीशी पट्टी तयार करून त्यापासून फ्रिल रेडी करून इथे कंटिन्यू लगेच जोडून घेते. इथे लगेच जॉईन द्यायचं गरज नाहीये, कारण की ऑलरेडी प्लेटेड फ्रिल आहे, त्यामुळे मग त्या प्लेट्समध्ये आपलं ते मॅच होऊन जातं. ठीक आहे. आणि बघा मग ही जोडून घेतल्यानंतर काय करायचं आहे, कडेने आपल्याला एक टीप मारायची आहे, म्हणजे ते एक्स्ट्राचं आपल्याला अगदी व्यवस्थित मुंड्याच्या शेपमध्येच कट करता येईल. ठीक आहे. दोन्ही साईडनी सेम तसंच करून घेतलं. आणि फायनली बघा किती छान परफेक्ट असं आपण इथे फ्रिल जोडून घेतलेलं आहे. किंचितचं जर फॅब्रिक धागे वगैरे असं वरच्या साईडने तुम्हाला दिसत असतील तर त्या कट करून घ्यायचं, म्हणजे आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर मी सुद्धा इथे मला जिथे वाटतंय तर तिथे थोडं कट करून घेते. फक्त एवढंच कट करताना आपलं ब्लाऊज वगैरे कट व्हायला नको याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आता याचा जो काही काट आहे तर हा आहे सिल्वर, त्यामुळे आपल्याला आता सिल्वर कलरची लेस इथे यूज करावी लागणार आहे. जर का तुमचा ब्लाऊजचा काट गोल्डन असेल तर तुम्ही त्याला मॅचिंग अशी लेस यूज करू शकता. ठीक आहे. सो इथे सिल्वर होतं त्यामुळे मग मी सिल्वर लेस घेतली. सगळ्यात आधी बघा इथून तुम्हाला दिसत आहे तिथे जोडायचं आहे आपल्याला लेस. कॉर्नरवर अगदी व्यवस्थित प्रॉपर फोल्ड करायची आहे आणि अगदी सावकाशपणे आपल्याला गळ्याच्या कडेने ही लेस इथे लावून घ्यायची आहे, ती सुद्धा फक्त इथपर्यंत. ठीक आहे. आणि ह्या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा आपण टीप देऊन घेऊयात. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने शिलाई
देऊन घ्यायची आहे. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते आणि ती वरती तरंगतही नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग देखील खूपच सुंदर येते. त्यानंतर वरचा जो काही गळा आहे तिथे सुद्धा आपण ही लेस इथे लावून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस अगदी व्यवस्थित, सावकाश आणि काळजीपूर्वक लावून घ्यायची. ॲक्च्युली बऱ्याचदा काय होतं, लेस लागण्याच्या आधीच शेप ब्लाऊजचा, गळ्याचा आकार वगैरे अगदी परफेक्ट असतो, पण योग्य पद्धतीने लेस न लागल्या गेल्यामुळे फिनिशिंग बिघडते. तसं होऊ देऊ नका. त्यामुळे गळ्याचा आकार जिथे जिथे फोल्ड होतोय तिथे तिथे अगदी प्रॉपर व्यवस्थित लेस एकावर एक फोल्ड करून लावायची आहे, म्हणजे आपला शेप व्यवस्थित मेंटेन राहील. ठीक आहे. आता वरच्या गळ्याला आणि खाली ते शेपला दोन्ही साईडने लेस लावल्यानंतर इथे छान अशी डिझायनर टिकली वर्कची लेस घेतलेली आहे, जी ह्या फ्रिलवर आपण लावणार आहोत. सो बघा, इथेच तुम्ही तुमच्या आवडीनुसार खरं तर कुठलीही लेस यूज करू शकतात. बाजारात खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या लेसेस अवेलेबल आहेत, पण मी सुद्धा इथे छान अशी डिझायनर पार्टीवेअर लुक थोडंसं यावं या हिशोबाने ही लेस इथे घेतलेली आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यापेक्षा थोडी ब्रॉडही घेऊ शकतात. आणि बघा, ह्या लेसला सुद्धा दुसऱ्या साईडने टिप देऊनच घ्यायची आहे. हा पॉईंट खूपच इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही सुद्धा आवर्जून फॉलो करायचं आहे. ठीक आहे. सो बघा, मग परफेक्ट असे आपण इथे खरं तर ती लेस लावून घेतली. त्यानंतर बॅक साईडला टक्स टाकायचे आहे. सो सेंटरपासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. मार्किंग केल्यानंतर बरोबर तिथेच ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टक्सला सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आणि संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. हा पॉईंट इथे खूपच इम्पॉर्टंट आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला इथे टक्स टाकायचा आहे आणि तिथे सुद्धा मी आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं आणि संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने दोन्ही साईडला परफेक्ट असे टक्स आपले टाकले गेलेले आहे. त्यानंतर इथे आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर 1 ते 1.25 इंचाची पट्टी तुम्ही इथे कट करू शकतात. तर जॉईंट दिला तरी सुद्धा चालेल. तर बघा, मग मी एवढं जो काही आपला अस्तरचा फॅब्रिक होता ना, तर त्यातून इथे 1 इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे. आता ह्या ज्या काही कटिंग केलेल्या पट्ट्या आहेत तर हे आपण जॉईन करून घेऊयात. ठीक आहे. आणि आता इथं सुरुवातीचं कट करून व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे आणि आता आपण ही कमरपट्टी इथे बॅक पार्टला लावून घेऊयात. सो बघा, मग काय करायचं आहे, लक्षात राहू द्या, कमरपट्टी लावण्याच्या आधी आपल्याला टक्स टाकायचे असतात. फिनिशिंग आणि फिटिंगसाठी ते खूप छान आहे. सो बघा, मग ह्या पद्धतीने वरच्या साईडनी आपली पट्टी ठेवायची. अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन पकडत इथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कट केलं. त्यानंतर आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. तर बघा, मग आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टिप्स आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायचीच आहे. ठीक आहे. सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने आपली ही बॅकनेक डिझाईन कम्प्लीट स्टिच झालेली आहे. सो जवळून लूक दाखवते. सो बघा, किती सुंदर असं डिझायनर लेस यूज केलेले आहे. या लेसमुळे सुद्धा खरं तर ह्या ब्लाऊजला आपला खूप सुंदर असं लूक आलेला आहे. ही जी काही डिझाईन आहे ही बोटनेकमध्ये नवीनच आहे, थोडी वेगळ्या पद्धतीची आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. असंही आता सध्या बोटनेक ब्लाऊजचं खूप ट्रेंड चालू आहे आणि त्याच डिझाईन बनवून कंटाळा येतो. बोटनेकमध्ये सुद्धा वेगळी काहीतरी डिझाईन बनवायची असते, तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. या डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खरं तर खूप सुंदर असं लूक येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही डिझाईन आपण कॅनव्हास पेपर यूज न करता बनवलेली आहे, तरी सुद्धा फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. तर तुम्ही सुद्धा कॅनव्हास पेपर न वापरता अशी छान लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ब्लाऊज डिझाईन नक्कीच बनवू शकतात. बनवून बघा. असंही मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं. त्याचबरोबर कटिंग करतापासून तर आता स्टिचिंगपर्यंत मी तुम्हाला खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे. तर त्या जर फॉलो करून तुम्ही स्टिच केलं तर तुम्हाला सुद्धा परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंगचं इथे डिझाईन नक्कीच ट्राय करता येईल आणि ह्या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल. सो अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली बोटनेक ब्लाऊज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडेल. ठीक आहे. सो बघा, मग फायनली आपलं संपूर्ण कटिंग स्टिचिंग झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येते फिनिशिंग फिटिंग किती सुंदर अशी आलेली आहे. आणि असंही मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप
आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे. या पद्धतीने तुम्ही कटिंग स्टिचिंग करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.